नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, आज साधारणतः 17 तारीख आहेत आणि या तारखेपर्यंत आत्तापर्यंत बऱ्याच जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी फॉर्म आले आहेत. अजून विद्यार्थी मित्र 10 ते 15 दिवस अजून फॉर्म भरायला आहेत. त्यानंतर फॉर्माची मुदतसुद्धा वाढेल 100% 15 दिवस तरी. त्यामुळं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेत, कुठं फॉर्म टाकावा असा बऱ्याच विद्यार्थ्यांना संभ्रम आहेत. त्याच्या संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला सगळे डिटेल्समध्ये सांगणार आहे तर्कानुसार. याच्यापूर्वीच्या ज्या कंडिशन राहिल्या आहेत फॉर्म भरण्याच्या किंवा मेरिटच्या किंवा इतर ज्या पण काही असतील त्या सगळ्या मी तुम्हाला सांगणार आहेत. फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एवढीच एक विनंती करतो. तर विद्यार्थी मित्र यावर्षी तुम्ही बघू शकताय मुंबई शहराला 2459 जागा आहे. त्यानंतर मीरा भाईंदर 840, पुणे शहर 1733 आणि यानंतर नागपूर शहर 595, मुंबई लोहमार्ग 743, त्यानंतर गडचिरोली सगळ्यात जास्त म्हणजे बऱ्यापैकी 717. त्यानंतर काही ठिकाणी मग अशाच जागा आहेत 200, 300, 100. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र फक्त एक 3-4 जिल्हे सोडले तर इतर कोणत्या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विशेष जागा नाहीत. बऱ्याच विद्यार्थ्यांना मोठा प्रश्न हाच आहे की नेमकं फॉर्म टाकायचं कुठं. सगळ्यात मोठा कन्फ्युजन यांचं मुंबई शहर आणि पुणे शहर या दोन्ही जिल्ह्यामध्ये आहेत. कारण की जागा बऱ्यापैकी सारख्या आहेत. 5-10-15 मार्क जागेचा काही ठिकाणी फरक दिसतो. पण तरी विद्यार्थ्यांची रिस्क आहे की नाही यावर्षी आपल्याला पुण्याला जायचं. कारण की मुंबईला खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते. परंतु विद्यार्थी मित्र, दरवर्षी मुंबईचं मेरिट कमीच असतं. पेपर सोप्पा जरी काढला, मागच्या वर्षीचा पेपर त्यांनी सोप्पा काढला होता तरीसुद्धा 121-22 असं मेरिट लागलं होतं. त्या मानाने त्या पेपरच्या बेसवर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जास्त तर तेच मेरिट गेलं असतं विद्यार्थी मित्र 128, 130 किंवा 125च्या पुढंच. कारण की इतर जिल्ह्यामध्ये जागा कमी असतात, इकडं जास्त असतात. त्याचा परिणाम ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड कमजोर आहे त्यांनी 100% मुंबईशिवाय दुसरीकडं कुठंच विचार करू नका. कारण की ज्याचं ग्राउंड कमजोर आहेत त्या विद्यार्थ्यांना का बरं मुंबईला फायदा होतो. कारण की जागा जास्त असल्यामुळे एकाच 10 प्रमाणे विद्यार्थी बोलवले जातात लेखी परीक्षेसाठी. त्यामुळं मेरिटवर त्याचा परिणाम होतो. जर 2000 जागा असेल तर जवळजवळ मी म्हणतो 50-60 म्हणजे जवळजवळ 2459 जागा आहे मुंबईला. आणि त्यानुसार त्याला जरी 10 गुणिले केलं तरी जवळजवळ बरेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये पेपरला जाऊ शकत आहे. साधारणतः यापूर्वीचं ग्राउंडचं मेरिट जर पाहिलं तर 32, 34, 36 असं लागलेलं आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड कमजोर आहे त्यांनी मुंबईशिवाय दुसरीकडं विचार करू नये. कारण की दुसऱ्या जिल्ह्यामध्ये मेरिट सारखं लागतं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, पण असं नाही म्हणता येणार. 100% मेरिट हे मापात लागतं. 124, 125, 26 असं लागू शकतं, लागलेलं पण आहेत. परंतु जागा कमी असल्यामुळं ग्राउंडचं मेरिट हे वरती जातं आणि तिथं ज्या विद्यार्थ्यांनी चांगलं ग्राउंड दिलं आहे तेच विद्यार्थी बसतात. मग नंतर काय होतं, त्या विद्यार्थ्यांना पेपर एवढा वाढला जात नाही, काही नाही. पेपरला ते विद्यार्थी ॲव्हरेज मार्क घेतात आणि त्या विद्यार्थ्यांचं तिथं काम होऊन जातं. असा विषय दुसऱ्या जिल्ह्याचा आहे. मुंबईचं कसं असतं, मुंबईचं लागतं मेरिट 34, 32, 36. ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड कमजोर आहे 34चा आहेत, तो काठावर जरी बसला तरी 90चं जरी पेपर वाढला तरी पण तो बरोबर मेरिट मारितो, सिलेक्शन होण्याची चान्स असते. तुम्ही जर पेपरलाच बसले नाही तर तुमचं सिलेक्शन होणार कसं. या दृष्टिकोनातून ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड कमजोर आहे त्याने मुंबईला फॉर्म टाका. ज्या विद्यार्थ्याचं दोन्हीही बरे आहेत त्याने पुणे शहर, मीरा भाईंदर, तुम्हाला जिथं योग्य वाटेल, सोयीस्कर वाटेल तिथं टाका. विद्यार्थी मित्र, लेखी परीक्षेची तयारी अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यासाठी मी तुमच्यासाठी एक 10 ते 15 मॉक टेस्ट आणले आहेत. या मॉक टेस्ट परिपूर्ण पॅटर्नला धरून आहे या सगळ्या मॉक टेस्ट. याच्यामध्ये या मॉक टेस्टची सगळ्यात मोठी विशेषता ही सांगायची आहे की सगळ्यात जास्त पेपरचं ॲनालाइज जर केलं आत्तापर्यंत जेवढे पण पेपर घ्या तुम्ही, याच्यामध्ये 70 ते 80% प्रश्न हे फक्त ह्या जिल्ह्याचे त्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्याचे ह्या जिल्ह्यात फक्त याच्यावर असतात. प्रश्नामध्ये थोडा बदल असतो. सगळ्यात महत्त्वाचं विशेष पोरांचं मेरिट विद्यार्थी मित्र ठरतं. हे शेवटचे जे 20 प्रश्न असतात ना, जे चालू घडामोडी किंवा इतर त्यांनी
त्याच्यामध्ये बदल करून टाकले असतात. ते 20 ते 25 प्रश्नामध्ये सगळं मेरिट फिरतं आणि याच्यावरच विद्यार्थ्याचा निकाल ठरतो. ही गोष्ट तुम्ही आजही लिहून घ्या. मी बोलतोय नाही, तुम्ही निरीक्षण करा सगळ्या प्रश्नपत्रिकेचे. 80-70% 75% प्रश्न हे सेम पॅटर्न, सेम टेक्निक, सगळं सेम, परंतु त्याच्यातले 15-20 ते प्रश्न असतात ते विद्यार्थी मित्र वेगळे असतात. हे जे सेम पॅटर्न, सेम सगळं, याचे हे सगळ्याच्या सगळे विद्यार्थी, बऱ्यापैकी विद्यार्थी याला मार्क घेतात, पैकीच्या पैकी मार्क घेतात. परंतु सगळे विद्यार्थी हे जे शेवटचे राहतात ना 25-20 प्रश्न, त्याच्यामध्ये हे विद्यार्थी फसतात. तिथं विद्यार्थ्यांना मार्क घेता येत नाही आणि त्याच्यातच विद्यार्थी मित्र मेरिट ठरत असतं. तर आपण त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ह्या 10 मॉक टेस्ट तयार केल्या आहेत. या 10 मॉक टेस्ट विद्यार्थी मित्र मी 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहेत. त्याची फीस तयार करायला वगैरे खूप वेळ गेला, त्याला टायपिंग वगैरे करण्यास वेळ गेलेला आहे. त्याच्यामुळे मी जास्त नाही, पण थोड्या प्रमाणामध्ये का होईना तुमच्याकडून थोडी फीस ठेवणार आहेत. ती तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा विद्यार्थी मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, धन्यवाद, विशेष आभार.